बेलापूर इथं प्रस्तावित सुपर स्पेशालिटी रुग्णालयाच्या प्रकरणावर न्यायालयात सुनावणी होण्यापूर्वी भाजप आमदार मंदा म्हात्रे यांनी नवी मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तांची भेट घेतली। यावेळी त्यांनी संबंधित प्रकरणात महापालिकेची भूमिका जाणून घेतली, तसंच आवश्यक त्या सूचना केल्या। म्हात्रे यांनी सांगितले की गेल्या अनेक वर्षांपासून त्या रुग्णालयाचा प्रस्ताव रखडलेला असून नागरिकांच्या दृष्टीने हे रुग्णालय लवकरात लवकर उभारणं अत्यंत गरजेचं आहे। याच वेळी त्यांनी पाम बीच रोडवरील कमानींवरही आक्षेप घेतलाय। महापालिकेने एका खासगी कंपनीच्या सहकार्याने उभारलेल्या या कमानीमुळे अपघाताचा धोका निर्माण होऊ शकतोय असं त्यांनी नमूद केलंय। त्यामुळे या कमानी तातडीने हटवाव्यात, अन्यथा आम्ही स्वतः बुलडोजर घेऊन त्या हटवू असा इशारा त्यांनी दिलाय। महत्त्वाचा सगळ्यात पहिला विषय होता तो महानगरपालिकेमध्ये 3 वर्ष जो गाजत असलेला हॉस्पिटल आणि मेडिकल कॉलेज, त्याची आज कोर्टामध्ये अंतिम सुनावणी आहे आणि त्याचा रिझल्ट काय येईल, कसा येईल, त्यासाठी आपण काय वकिलाची कशी व्यवस्था केलेली आहे, कुठल्या पद्धतीने आज आपल्याला निर्णय मिळेल। कारण गेले 3 वर्ष मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल याच्यासाठी स्थानिक जी लोक आहेत ज्यांना हॉस्पिटल आणि मेडिकल कॉलेज पाहिजे नाही, त्यासाठी त्या मैदानामध्ये त्यांना 10-12 लाखाचं जे उत्पन्न मिळतं, ज्या कंपन्या आहेत त्या खेळाडूंना तिथे प्रॅक्टिस करायला आणतात, त्यांचं त्या काही लोकांना पैसे मिळतात, त्यासाठी त्यांना तिथे हॉस्पिटल नको आहे। आणि म्हणून ते कोर्टात प्रत्येक वेळी काही ना काही पॉईंट टाकून आज मँग्रोज आहे, आज अमुक आहे, तो म्हणजे आता शेवटचा आजचा आज निर्णय आहे, तो काय होतो तो बघू। त्याचा एक आम्ही त्यांच्याशी चर्चा केली। दुसरं, आता हे काय जे नवी मुंबई शहर आहे, इंटरनॅशनल एअरपोर्ट येतं आहे, या इंटरनॅशनल एअरपोर्ट येत असताना हा जो पाम बीच बनवलेला आहे, हा पाम बीच हा नवी मुंबईचा नेकलेस म्हणून गिनती केला जातो आणि सगळे पत्रकार असतील, मीडिया असेल, इथले पब्लिक असतील, फेमिंगो नगरी म्हणून इथे फेमिंगो येत असतात। अशा वेळी आपण या नव्या मुंबईच्या रस्त्यात, गावागावात, चौकाचौकात हे जे बोर्ड बसवायचं काम जे चालू आहे कमानीचं, गेल्या 1 महिन्यापूर्वी मी आपल्या माध्यमातून कमिशनरला भेटली होती। कमिशनरांना सांगितलं होतं की हे कमानी बोर्ड जर एखादं जरी पडलं, आता वादळ पाऊस आपण गावागावात पडतोय, कितीतरी झोपड्या, कितीतरी कमानी पडत आहेत, घाटकोपरला केवढा मोठा हादसा झाला, त्याच्यामध्ये त्या बनवणारा कोण, त्याचा मालक कोण, तो टेंडरवाला कोण, सगळे पोलिसांनी पकडले। उद्या इथे अपघात झाला तर ते करावा गावाजवळ लावलं आहे, त्याचं पोल आहे, पोलच्या बाजूला लावलं आहे, तो पोल घेऊन पडलं तर तिथे एखादा गाववाला, तिचा एखादा मुलगा जात असेल गाडी घेऊन आणि अपघात झाला तर त्याला जबाबदार कोण आहे? महानगरपालिका जबाबदार राहणार का, अधिकारी जबाबदार राहणार का, कॉन्ट्रॅक्टर जबाबदार राहणार? मी तुम्हाला 1 महिना झाले सांगून, आता जर या 2-3 दिवसाचं काढलं नाही तर आम्ही सगळे लोक तिथे JCB घेऊन किंवा बुलडोजर घेऊन आम्ही जाऊन ते तोडून टाकणार आहोत। आम्हाला काय या नगराचं, या रस्त्याचं, जिथे तिथे कमानी, जिथे तिथे बोर्ड, एवढ्या जाहिराती कोणाच्या लावायच्या आहेत? या फुकट राजकीय नेत्यांच्या ज्या जाहिराती आहेत आणि महापालिकेला आज भूदंड जो पडतो, बसवरती जाहिराती, बस डेपोवर जाहिराती, वाढदिवस झाले तरी 10-10 दिवस जाहिराती निघत नाही। मी बोलली त्यांना, आता आज NMTचा फायदा कशात असतो? जाहिरातीत असतो। आज का तुमची NMT तुमची बस सेवा तोट्यात चाललं आहे, याचा कधी तुम्ही विचार केला का? फुकट्या नेत्यांच्या जाहिराती लावायच्या, वाढदिवसाच्या, याच्या त्याच्या। अरे गल्लीतले लोक पण आता त्याच्या जाहिराती लावायला लागले, जे कुठल्या पदावर नाहीत ते सुद्धा मोठे मोठे फोटो टाकून। म्हणजे या जाहिरातीसाठी या शहराला विद्रुपीकरण करायचं का? याच्या मागे कोण लीड नेता आहे, कोणाचा सपोर्ट आहे त्या कंपनीला? ती कंपनी आलेली माझ्याकडे, मला या शहराचं वाटोळ करायचं नाही, तुम्ही ताबडतोब त्या कमानी काढा। ते बोलले काढतो, तरी आज 15 दिवस होऊन गेले, कमानी काढलेली नाहीत। एकदा 2 ते 3 दिवसात त्यांना आता वेळ दिला आज मी ऐकताना, याचा काढला नाही तर आम्ही सगळे कार्यकर्ते म्हणून आम्ही JCB बुलडोजर नेऊन ते काढून टाकू। मंत्री गिरीश महाजन यांनी महिला मोर्चा प्रकरणावर प्रतिक्रिया देताना रस्त्यावरील गोंधळ आणि ट्रॅफिक अडथळ्यांबाबत स्पष्टीकरण दिले। हजारो महिला रस्त्यावर उतरल्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण झाल्याचं त्यांनी मान्य केले। महाजन यांनी सांगितले की महिलांच्या मोर्चा दरम्यान काही ठिकाणी संताप व्यक्त झाला आणि काही महिलांकडून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या। मोर्चा दरम्यान एका महिलेकडून पाण्याची बाटली फेकली गेल्याची घटनाही त्यांनी नमूद केली।
मोर्चाचा ठरलेला मार्ग होता तोच पाळला गेला पाहिजे होता, मात्र अशा प्रकारची घटना योग्य नाही असं ते म्हणाले। तसंच परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी संयमानं भूमिका घेतल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय। देशभर या रस्त्यावर उतरलेल्या होत्या, त्याचं कारण आपल्याला कल्पना आहे की काँग्रेसने जे महिला आरक्षणाचं बिल होतं त्याच्या विरोधात मतदान केलं, आपल्या मित्रपक्षांना करायला लावलं आणि त्यामुळे हे बिल त्यांनी पास होऊ दिलं नाही आणि म्हणून महिलांमध्ये मोठा आक्रोश होता, संताप होता आणि म्हणून हजारो महिला काल रस्त्यावर उतरलेल्या होत्या आणि असंच मोर्चाचं नियोजन त्या ठिकाणी परळीला सुद्धा झालेलं होतं आणि मोर्चा सुरू असताना कारण हजारो महिला त्या मोर्चामध्ये होत्या आणि ट्रॅफिकची त्रुटी झालेली होती। ते खरं आहे, त्या मोर्चा निघाल्यावर अनेक मोर्चे या ठिकाणी निघत असतात, सगळ्याच पक्षांचे निघत असतात, त्यावेळेला थोडीफार प्रमाण मोठी होत असते, मान्यच करावं लागेल। पण काल मोर्चा निघाला असताना आमच्या एक भगिनी महिला त्या ठिकाणी आल्यात आणि त्यांनी खूपच संताप व्यक्त केला, त्या फारच चिडलेल्या होत्या आणि वाटते तसं खरं त्या बोलत होत्या, त्यांनी तसं बोलायला होतं। तिचं त्यांनी काय सांगितलं, पोलिसांना कंप्लेंट द्यायची होती, मी त्या ठिकाणी होतो, बाईट देत होतो आपल्यासमोरच, तिथेही त्या आल्यात, तुम्ही असं कसं करू शकता, तुम्ही रस्ते बंद कसे करू शकतात, म्हणजे मी सांगू शकत नाही अशा त्या भाषेमध्ये त्या बोलत होत्या। तुम्ही ग्राउंडवर जा, आतमध्ये रस्त्यावर उतरतं बिलकुल कामा नाही आणि पोलिसांनी त्याला समजवण्याचा प्रयत्न केला, तेव्हा पोलिसांची ते फार म्हणजे त्या नको त्या भाषेमध्ये बोलायला लागल्या, त्यामुळे पोलिसही महिला पोलिसही त्या ठिकाणी आल्या होत्या। परंतु आम्ही अतिशय संयमाची भूमिका घेतली। मी त्यांना सांगितलं 10-15 मिनिटांमध्ये मी रस्ता क्लिअर करतोय आणि पुढे निघून जाऊ, पण त्या अजिबात ऐकायला तयार नव्हत्या। त्या सगळ्या ओघामध्ये पाणी बाटली उचलली, ती फेकून मारली कुठेतरी महिलांच्या मोर्चावर, ही आपण चित्रीकरण बघितलेलं आहे आणि या ठिकाणी त्यांचा खूपच संताप चाललेला होता। आम्ही त्यांना खूप समजवण्याचा प्रयत्न केला। पोलीस भगिनी आमच्या महिला होत्या, अधिकारी त्यांनाही सांगितलं की ठीक आहे, त्यांना चिडू द्या, काही बोलू नका। आमच्या भगिनी काही संतप्त झालेल्या होत्या, त्यांनाही आम्ही सांगितलं की जाऊ द्या, बोलू द्या, त्यांना काय बोलत असेल ते आणि 10-15 मिनिटांमध्ये पण त्या तिथून निघून गेल्या। एवढाच तो त्या ठिकाणी प्रकार झालेला आहे। पण मोर्चा जो निघाला होता तो महिलांसाठी निघाला होता, कारण महिलांच्या आरक्षणाच्या संदर्भातलाच तो मोर्चा होता, बिलाच्या संदर्भातलाच तो मोर्चा होता, पण त्यांचा राग संताप हा खूपच अनावर झालेला होता आणि म्हणून त्याच्या मदत बोलत होत्या। पण यापुढे निश्चित आम्ही अशी काळजी घेऊ। मोर्चा असला, आंदोलन असले की असे प्रकार नेहमी घडत असते, याची आपल्या सर्वांना कल्पना आहे। पुन्हा मी सांगेल पुढच्या वेळी आम्ही या संदर्भामध्ये अशी काळजी घेऊ। पण त्या ज्या बोलल्या मला वाटतं की फार संसदीय भाषेत नव्हतं, त्यांनी सुद्धा ठीक आहे, त्यांचं म्हणणं होतं, त्यांचा राग होता, ते त्यांनी वेगळ्या भाषेने त्या मांडू शकल्या असत्या, तक्रारी करू शकल्या असत्या पोलिसांकडे, पण पोलिसांनीच आम्हाला परवानगी दिलेली होती, आम्ही रितसर परवानगी घेतलेली होती, रूटही आम्ही दिलेला होता। त्यामुळे मला असं वाटतं की थोडा त्रास लोकांना कधी झालेला आहे, आम्ही मान्य करतो। प्रत्येक मोर्चामध्ये, प्रत्येक आंदोलनामध्ये तो होत असतो, ठीक आहे। मध्य रेल्वेवरील लोकल सेवा गेल्या काही दिवसांपासून विस्कळीत झाली। कल्याणहून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे जाणाऱ्या गाड्या बुधवारी सकाळपासूनच 20 ते 30 मिनिटं उशिरानं धावत आहेत, त्यामुळे प्रवाशांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागतोय। सोमवारी डोंबिवली रेल्वे स्थानक इथं फलाट क्रमांक 1 वर कल्याणकडे जाणाऱ्या एका रिकाम्या लोकलचा डब्बा घसरल्यानं उपनगरीय सेवेला मोठा फटका बसला होता। या घटनेनंतर अनेक गाड्या उशिरानं धावल्या तर काही लोकल रद्दही करण्यात आल्या। दरम्यान अपघातग्रस्त मार्गावरील दुरुस्तीचं काम युद्धपातळीवर सुरू आहे। घसरलेल्या डब्यामुळे नुकसान झालेल्या रूळ आणि स्लीपर दुरुस्त करण्याचं काम मंगळवारीही सुरू होतं, मात्र त्याचा परिणाम अद्यापही लोकल सेवेवर दिसून येतोय। उष्णतेच्या पार्श्वभूमीवर प्रवासी मेटाकुटीला आलेत। मुंबईतील गोरेगाव पश्चिम येथील मोतीलाल नगर पुनर्विकास प्रकल्पावरून वाद निर्माण झालाय। म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांच्या कथित गैरवर्तनाविरोधात रहिवाशांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे लेखी तक्रार दाखल केली आहे। पुनर्विकास आराखड्याच्या सादरीकरणावेळी जयस्वाल यांनी रहिवाशांना धमकावल्याचा आरोप मोतीलाल नगर विकास समितीने केलाय। एका तरुणाला उद्देशून आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा तसंच प्रकल्पाला विरोध केल्यास घरं मिळणार नाहीत अशा प्रकारे दबाव टाकल्याचा आरोप करण्यात आलाय। या प्रकरणामुळे स्थानिक रहिवाशांमध्ये संतापाचं वातावरण आहे। दरम्यान समितीने जयस्वाल यांची तात्काळ बदली करावी, चौकशी करून कठोर कारवाई करावी, तसंच प्रकल्पासाठी स्वतंत्र अधिकारी नेमावा अशी मागणी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात केली आहे। मुंबईतील मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण म्हणजेच MMRDA कडून बंद असलेली चेंबूर संत गाडगे महाराज चौक मोनोरेल मार्गिका पुन्हा सुरू करण्यासाठी हालचालींना वेग आलाय।
यासाठी निवृत्त मेट्रो रेल सुरक्षा अधिकाऱ्यांची स्वतंत्र अभियंता म्हणून नियुक्ती करण्यास राज्य सरकारनं मंजुरी दिली आहे। या अधिकाऱ्यांकडून मोनोरेलची सखोल सुरक्षा तपासणी करण्यात येणार आहे। आवश्यक प्रमाणपत्र मिळाल्यानंतरच सेवा पुन्हा सुरू केली जाणार आहे। संपूर्ण प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी 2 ते 3 महिन्यांचा कालावधी अपेक्षित आहे। जून ते जुलै दरम्यान मोनोरेल पुन्हा प्रवाशांच्या सेवेत दाखल होण्याची शक्यता। मुंबईतील मिठी नदी स्वच्छतेसाठी गाळ उपसण्याच्या कामावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झालेत। मुंबई महानगरपालिका प्रशासनानं सुमारे 30 कोटी रुपयांचं कंत्राट केवळ 2 कंत्राटदारांना देण्याची तयारी सुरू केली आहे। या कामात 3 वेगवेगळ्या ठिकाणी गाळ उपसण्याचा समावेश आहे। एका कंपनीला 2 तर दुसऱ्याला 1 काम देण्याचा प्रस्ताव आहे। मात्र या निर्णयावर अद्याप स्थायी समितीची अंतिम मंजुरी मिळालेली नाही। दरम्यान 2005 ते 2023 या कालावधीत झालेल्या गाळ उपसा कामांच्या चौकशीसाठी आर्थिक गुन्हे विभागाकडून विशेष पथक कार्यरत करण्यात आले। या प्रकरणी FIR दाखल करण्यात आलाय। त्यामुळे चौकशी सुरू असलेल्या कंत्राटदारांना पुन्हा काम देणं शक्य नसल्याचं स्पष्ट झालंय। या पार्श्वभूमीवर अनेक कंत्राटदारांनी निविदांकडे पाठ फिरवल्यानं स्पर्धा मर्यादित राहिली आहे। पावसाळ्यापूर्वी मिठी नदीची साफसफाई पूर्ण करण्याचं आव्हान महापालिकेसमोर आहे। मुंबई इथं झालेल्या भारतीय कामगार सेनेच्या 58व्या वार्षिक सभेत उद्धव ठाकरे यांनी भाजपवर जोरदार टीका करत ममता बॅनर्जी यांना जाहीर पाठिंबा दिलाय। पश्चिम बंगालमध्ये मोठ्या प्रमाणावर केंद्रीय यंत्रणा तैनात करूनही स्थानिक प्रश्नांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप त्यांनी केलाय। यावेळी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर निशाणा साधलाय। राज्यातील महिला सुरक्षेचे प्रश्न आणि वाढती गुन्हेगारी याकडे दुर्लक्ष होत असल्याचं त्यांनी म्हटलंय। दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज मंदिर नाट्यगृह इथं झालेल्या या कार्यक्रमात ठाकरेंनी कामगार चळवळीवरही भाष्य केलंय। ज्येष्ठ नेते शरद पवार यांना प्रकृती अस्वस्थामुळे मंगळवारी ब्रिचकँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले। त्यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती समजते। डॉक्टरांनी आवश्यक तपासण्या सुरू केल्यात। पवार यांना नियमित वैद्यकीय तपासणी आणि काही चाचण्यांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले। या सर्व चाचण्यांचे अहवाल आल्यानंतर पुढील उपचाराबाबत निर्णय घेतला जाणार आहे। सुप्रिया सुळे यांनी दिलेल्या माहितीनुसार पवार यांची प्रकृती आता स्थिर असून त्यांच्यावर डॉक्टरांचं लक्ष आहे। दरम्यान मागील महिन्यातही त्यांना पुण्यात उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं। पुन्हा एकदा रुग्णालयात दाखल केल्यानं कार्यकर्त्यांमध्ये चिंता व्यक्त होते। त्यांचा बारामती दौरा रद्द करण्यात आलाय। मुंबई शहरातील उद्यानं आणि खेळाच्या मैदानांमध्ये सायंकाळनंतर समाजकंटकांचा वाढता वावर हा चिंतेचा विषय बनलाय। या पार्श्वभूमीवर बाजार आणि उद्यान समितीच्या अध्यक्षा हेतल गाला यांनी मुंबई पोलीस आयुक्तांना पत्र पाठवत या ठिकाणी पोलीस गस्त वाढवण्याची मागणी केली आहे। बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत येणाऱ्या उद्यानांमध्ये सायंकाळनंतर अंमली पदार्थांचं सेवन, मद्यपान, बेकायदेशीर दारू विक्री तसंच इतर समाज विघातक प्रकार घडत असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून सातत्याने येत आहेत। त्यामुळे ज्येष्ठ नागरिक, महिला आणि लहान मुलांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झाले। पदपथांवर विशेषतः स्थानिक परिसरात वाढलेल्या बेकायदा फेरीवाल्यांच्या समस्येवर कारवाई करण्यात महापालिका आणि पोलीस प्रशासन अपयशी ठरत असल्याबद्दल मुंबई उच्च न्यायालयानं तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। मंगळवारी झालेल्या सुनावणीत न्यायालयानं प्रशासनाच्या निष्क्रियतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत नागरिकांनी नेमकं दाद कुणाकडे मागायची असा सवाल केलाय। न्यायमूर्ती अजय गडकरी आणि कमल खाता यांच्या खंडपीठानं सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयाच्या आदेशांचं पालन होत नसल्याबद्दल संताप व्यक्त केलाय। संबंधित अधिकाऱ्यांनी वरिष्ठांकडून स्पष्ट सूचना घेऊन पुढील सुनावणीत ठोस अंमलबजावणी आराखडा सादर करण्याचे निर्देश दिले। दरम्यान महापालिकेनं कारवाई होत नसल्याचा दावा केला असला तरी अधिकारी निघताच फेरीवाले पुन्हा त्याच ठिकाणी परत येतात अशी कबुली देण्यात आली। यावर देखरेख ठेवण्याची जबाबदारी पोलिसांची असल्याचं सांगत महापालिकेनं भूमिका स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला। मात्र न्यायालयानं या दोन्ही यंत्रणांच्या समन्वयाअभावी परिस्थिती गंभीर होत असल्याचं स्पष्ट केलंय। या बातमीसोबतच मुंबई बुलेटिनमध्ये आता इथेच थांबतोय। अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7। नवा भारत, नवा विचार।